गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण CNS सिस्टीम मधला नेक्स्ट टॉपिक डिस्कस करत आहोत. ड्रग्स युजफुल इन सिझोफ्रेनिया और सायकोटिक डिसऑर्डर, अँटी सायकोटिक ड्रग्स. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, CCMP एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, हा जो टॉपिक आहे तो शॉर्ट नोटसाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे मी शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यूच हा टॉपिक कव्हर करणार आहे. जे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे ते पार्ट आपण डिस्कस करणार आहे. डिटेलमध्ये इंडिव्हिज्युअल ड्रग्स बुक्समध्ये, त्रिपाठीमध्ये असतील, शानबागमध्ये असतील दिलेले आहेत. परंतु इंडिव्हिज्युअल ड्रग्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीत आणि लक्षात ठेवणं पण डिफिकल्ट आहे. तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये हे ड्रग्स म्हणजे ॲज ए जनरल प्रॅक्टिशनर पॉइंट ऑफ व्ह्यू रिअरली यूज करता. त्यामुळं रुटीन डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये हे ड्रग्स तितकेसे जास्त यूज करत नाहीत. त्यामुळं एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस ह्या टॉपिकवर कमी आहेत. आलं तर शॉर्ट नोट येणार आहे. तर आता अँटीसायकोटिक ड्रग्स याच्या नावामध्येच आहे की हे ड्रग्स आपण सायकोसिस मध्ये यूज करतो. तर यामध्ये हे ड्रग मुख्यतः सिझोफ्रेनिया नावाचा जो आजार आहे त्यामध्ये आपण यूज करतो. तर हे ड्रग कोणते आहेत, त्यांची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे आणि त्यांचे ऍडव्हर्स इफेक्ट युजेस कसे कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर यासाठी मला सिझोफ्रेनिया हा जर का होतो ते माहीत पाहिजे, त्याची पॅथोफिजिओलॉजी माहीत पाहिजे. ते जर समजलं तर तुम्हाला कोणते ड्रग सिझोफ्रेनियासाठी यूज करतात ते कळणार आहे. तर पहिले इंट्रोडक्शन पार्ट. जे सायकेट्रिक इलनेसेस आहेत ते दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतात, सायकोसिस आणि न्यूरोसिस. आता सायकोसिस मध्ये आणि न्यूरोसिस मध्ये काय डिफरन्स असतो, तर सायकोसिस मध्ये पेशंटला अवेअरनेस नसतो की त्याला काही आजार आहे. म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये, मेडिकल लँग्वेज मध्ये आपण म्हणतो को इन्साइट इज ऍबसेंट इन सायकोसिस. म्हणजे त्याला जे काही मॅनिफेस्टेशन येत आहेत त्याला वाटत नाही की त्याला तो आजार आहे. म्हणजे पेशंट इज नॉट अवेअर ऑफ हिज इलनेस अँड ड्यू टू दॅट ही रेफ्युजेस टू टेक ट्रीटमेंट. म्हणजे सायकोसिस मध्ये इन्साइट ऍबसेंट असतं. न्यूरोसिस त्याच्याशी कम्पेअर केलं तर हा लेस सिरियस आहे आणि पेशंट इज अवेअर ऑफ हिज इलनेस, सो ही कॅन टेक ट्रीटमेंट. सो इन्साइट इज प्रेझेंट इन न्यूरोसिस. इन्साइट इज प्रेझेंट इन न्यूरोसिस. तर सायकोसिस मध्ये काय येतं, पर्सनॅलिटी डिसऑर्डर येतात. त्यामध्ये सिझोफ्रेनिया आहे, सिझो अफेक्टिव्ह डिसऑर्डर आहेत आणि काही मूड रिलेटेड अफेक्टिव्ह डिसऑर्डर आहेत. त्यात मॅनिया, डिप्रेशन आणि बायपोलर डिसऑर्डर. बायपोलर डिसऑर्डर म्हणजे यामध्ये मॅनिया काही वेळेस पेशंटला होतो, म्हणजे हायपर एक्साइटेबल स्टेट, आणि काही वेळेस पेशंट डिप्रेशन मध्ये जातो म्हणून त्याला बायपोलर डिसऑर्डर. म्हणजे दोन्ही प्रकारचे पर्सनॅलिटी त्या पेशंट मध्ये असतात. कधी पेशंट हायपर असतो, कधी पेशंट डिप्रेस असतो, त्याला बायपोलर मूड डिसऑर्डर म्हणतात. तर सायकोसिस मध्ये एक तर सिझोफ्रेनिया येतं किंवा सिझो अफेक्टिव्ह डिसऑर्डर येतात, किंवा जे मूडशी रिलेटेड अफेक्टिव्ह डिसऑर्डर आहेत ते येतात. त्यात मॅनिया, डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर. तर सिझोफ्रेनिया, मॅनिया, डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर हे सायकोसिस मध्ये येतात. पेशंट इज नॉट अवेअर ऑफ हिज इलनेस अँड पेशंट युजली refuses टू टेक द ट्रीटमेंट. इनसाइट इज ऍबसेंट. Neurosis, it is less serious and patient is aware of his illness, so patient can take treatment. And in neurosis, which psychiatric illnesses come under neurosis? OCD, obsessive compulsive disorder. म्हणजे एखादी गोष्ट पेशंट रिपीटेड करतो, एखादी गोष्ट परत परत करण्याची सवय असते. जसं एखाद्याला हात धुण्याची सवय असते,
परत परत हात धुता, कुठेही हात लागला तरी हात धुणार. काहींना लॉक, एखाद्या वेळेस आपण लॉक चेक करतो तर ती रिपीटेड चेक करण्याची सवय असते. तर त्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. त्यानंतर फोबिया, काही फोबिया असतात काही लोकांना, ते पण न्यूरोसिस मध्ये येतात. ओके. काहींना पाण्याची भीती असते, काहींना उंचावरून पडण्याची भीती असते. ओके. तर फोबिया, एन्झायटी, ते पण न्यूरोसिस मध्ये येतं. पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि इटिंग डिसऑर्डर. इटिंग डिसऑर्डर मध्ये बुलेमिया नावाचा जो आजार आहे ते एक आहे. तर हे सगळे न्यूरोसिस मध्ये येतात. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, फोबिया, एन्झायटी, पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि बुलेमिया. तर आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन हे सिझोफ्रेनियाशी रिलेटेड ठेवणार आहोत. कोणते ड्रग सिझोफ्रेनिया मध्ये यूज होतात, सायकोसिस मध्ये यूज होतात. तर सायकोसिस आणि न्यूरोसिस मधला फरक कळला का तुम्हाला? हो. ओके. तर हो सर. तेच आहे. हे एक चार्ट फॉर्म मध्ये दिलंय. आता सिझोफ्रेनिया विषयी काही आपण गोष्टी जाणून घेऊया. सिझोफ्रेनिया म्हणजे काय आणि त्यात काय मॅनिफेस्टेशन असतात. तर सिझोफ्रेनिया हा एक सिव्हिअर सायकेट्रिक इलनेस आहे आणि हा थॉटशी रिलेटेड सायकेट्रिक इलनेस आहे. थॉट याच्यामध्ये ॲबनॉर्मल असतात अँड इट इज कॅरेक्टराइज्ड बाय डिल्युजन, हॅल्युसिनेशन, thinking, speech disturbance is there. Okay, so what is delusion and what is hallucination? Delusion म्हणजे false, firm, fixed belief असतात that cannot be corrected by any amount of reasoning. म्हणजे फॉल्स, फर्म, फिक्स बिलीफ, एखाद्या गोष्टीविषयी, एखाद्या विषयी त्यांचे जे बिलीव असतात ते फॉल्स असतात, चुकीचे असतात आणि ते फर्म असतात. त्यांना कितीही रिझनिंग केलं तरी त्यांचे जे बिलीव आहे ते चेंज होत नाही. ओके. फॉर एक्झाम्पल, पर्सन बिलीव्ह दॅट रोप प्रेझेंट इन द रूम इज अ स्नेक. म्हणजे एखादं रोप आहे, त्याला जर ते स्नेक समजत असेल तर तुम्ही किती एक्सप्लेनेशन द्या त्यांना ते स्नेकच वाटतं. त्यांना म्हणजे एखादी गोष्टचे परसेप्शन हे वेगळ्या पद्धतीने करतात. त्याला आपण डिल्युजन्स म्हणतो. डिल्युजन्स म्हणजे त्याच्यात एखादी एक्सटर्नल स्टिम्युलस असते आणि तिचं परसेप्शन हे चुकीच्या पद्धतीने करतात, ॲबनॉर्मली करतात. हॅलोसिनेशन म्हणजे भास. परसेप्शन इन द ऍब्सेन्स ऑफ एनी एक्सटर्नल स्टिम्युलस. म्हणजे एक्सटर्नल स्टिम्युलस नसते याच्यात, परसेप्शन इन द ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल स्टिम्युलस असतं. एक्झाम्पल, देर इज अ स्नेक इन द रूम इन द ऍब्सेन्स ऑफ आयदर अ स्नेक ऑर रोप. म्हणजे रूम मध्ये काहीच नाहीये तरी पण त्यांना असं बिलीव्ह होतं की रूम मध्ये स्नेक आहे. त्याला आपण भास म्हणतो, हॅल्युसिनेशन. ओके. हॅल्युसिनेशन. मग काहींना वेगवेगळे आवाज येतात, आवाजाचं हॅल्युसिनेशन असतं. म्हणजे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आहे भास. तर ते हॅल्युसिनेशन आहे. तर डिल्युजन, हॅल्युसिनेशन हे सिझोफ्रेनियामध्ये दिसून येतात. द डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही काही पेशंट सायकॅट्रिक डिसऑर्डरचे पाहिले असेल आणि याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह सिमटम्स सिझोफ्रेनियाचे असतात, काही निगेटिव्ह सिमटम्स सिझोफ्रेनियाचे असतात. पॉझिटिव्ह सिम्पटम्स मध्ये डिल्युजन, हॅल्युसिनेशन, डिसऑर्गनाइज स्पीच अँड बिहेवियर. आणि निगेटिव्ह सिम्पटम्स मध्ये काय असतं की ते पेशंट शांत असतात, पॉवर्टी ऑफ स्पीच, कमी बोलतात, लॉस ऑफ इंटरेस्ट इन लाईफ अँड इन हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. ओके. लॉस ऑफ इंटरेस्ट अँड ड्राईव्ह. ते त्यांचा जीवनातला इंटरेस्ट हा कमी झालेला असतो. हे निगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ सिझोफ्रेनिया. रिडक्शन इन इमोशनल रेंज म्हणजे ते त्यांच्यामध्ये इमोशनल रेंज ही रिड्यूस झालेली असते. म्हणजे हे निगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ सिझोफ्रेनिया आहे. म्हणजे काही पेशंटमध्ये पॉझिटिव्ह सिम्पटम दिसतील, काही पेशंटमध्ये निगेटिव्ह दिसतील, काही पेशंटमध्ये दोन्ही सिम्पटम दिसतील आणि काही पेशंटमध्ये अजून कॉग्निटिव्ह डिफेक्ट पण दिसून येतात. म्हणजे डिफिशिएट इन वर्किंग मेमरी, डिफिशिएट इन अटेन्शन. ते एखाद्या गोष्टी
कडे लक्ष देऊ शकत नाही, किंवा त्यांच्यामध्ये मेमरी म्हणजे वर्किंग पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ज्या महत्वाची जी आपली मेमरी पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणू शकतो की मेमरी अफेक्ट होते. तर पॉझिटिव्ह सिमटम्स, निगेटिव्ह सिमटम्स आणि कॉग्निटिव्ह डिफेक्ट्स हे मॅनिफेस्टेशन मध्ये दिसतात. तर प्रत्येक पेशंटचे मॅनिफेस्टेशन हे वेगळे असतील, हे महत्वाचं आहे. काहींमध्ये दोन्ही सिमटम्स असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. काहींमध्ये कॉग्निटिव्ह डिफेक्ट पण डेव्हलप झाला असतो, काहींना फक्त पॉझिटिव्ह सिमटम्सच असतात. तर हे झाले मॅनिफेस्टेशन. ओके. तर लक्षात आलं तुमच्या सिझोफ्रेनियाचे मॅनिफेस्टेशन. हो सर. ओके. आता हा आजार का होतो? तर मेजॉरिटी जे सायकेट्रिक डिसऑर्डर आहेत ते जे आपले केमिकल्स आहे ब्रेन मधले, त्यांची जी लेवल आहे ती अल्टर झाल्यामुळे होतात. तर आपण पाहिलं होतं की पार्किन्सोनिझमच्या डिस्कशन मध्ये की लिम्बिक सिस्टीम मध्ये, ओके, लिम्बिक सिस्टीम मध्ये ज्यावेळेस डोपामाइनची लेवल जास्त होते, ओके, लिम्बिक सिस्टीम मध्ये जेव्हा डोपामाइनची लेवल जास्त होते, इट रिझल्ट्स इन सायकेट्रिक डिसऑर्डर लाईक सिझोफ्रेनिया. म्हणजे डोपामाइन ओव्हर ऍक्टिव्हिटी इज वन ऑफ द कॉज ऑफ schizophrenia. So here dopamine overactivity is there in limbic system of the brain. ओके. तर हे एक आहे. दुसरं, रिसेंटली असं दिसून आलंय की हा एकटाच कॉज नाही लिम्बिक सिस्टीम मध्ये डोपामाइन ओव्हर ऍक्टिव्हिटी. एक मोनोअमाइनर्जिक न्यूरोट्रान्समीटरची लेव्हलही लिम्बिक सिस्टीम मध्ये वाढल्यामुळं हे सिझोफ्रेनिया लाईक सिमटम्स दिसून येतात. तर त्या मोनोअमाइनर्जिक न्यूरॉन आहे सिरोटोनिन. तर सिरोटोनिनची लेव्हलही लिम्बिक सिस्टीमवर वाढ जास्त झाली तर सिझोफ्रेनिया लाईक डिसऑर्डर्स होतात. मग आता हे ट्रीट करण्यासाठी आपल्याला जी हे ओव्हर ऍक्टिव्हिटी झालेली आहे डोपामिनर्जिक सिस्टमची किंवा सिरोटोनिन सिस्टमची, ती कमी करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांची ऍक्शन कमी करण्याची गरज आहे, डोपामाइनची आणि सिरोटोनिनची. मग आपण कोणते ड्रग देऊ शकतो? जे ड्रग डोपामाइनची ऍक्शन डोपामाइन रिसेप्टरवर ब्लॉक करतील ते ड्रग म्हणजे डोपामाइन अँटागोनिस्ट. किंवा आपण असे ड्रग देऊ शकतो की जे सिरोटोनिनचे ऍक्शन सिरोटोनिन रिसेप्टरवर ब्लॉक करतील. म्हणजे सिरोटोनिन रिसेप्टर ब्लॉकर आपण यूज करू शकतो. सिरोटोनिन रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग आपण यूज करू शकतो. तर जर तुम्हाला पॅथोफिजिओलॉजी लक्षात आली तर ट्रीटमेंट लक्षात येणार आहे. म्हणजे D2 अँटॅगोनिस्ट किंवा 5-HT अँटॅगोनिस्ट आपण कशात यूज करतो? सिझोफ्रेनिया. मध्ये. ओके. आता कोणते ड्रग्ज आहेत ते? आता त्रिपाठीमध्ये क्लासिफिकेशन थोडं डिफिकल्ट दिलेलं आहे. तुम्ही जर त्रिपाठीचं क्लासिफिकेशन पाहिलं तर ते डिफिकल्ट दिलेलं आहे. तर आता मी ते जे ड्रग आहे अँटीसायकोटिक ड्रग्स, ओके, त्यातल्या त्याचे कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक आहे, त्यांना न्यूरोलेप्टिक ड्रग्स असे म्हणतात. ओके. म्हणजे न्यूरोलेप्टिक आलं तर तुम्हाला अँटीसायकोटिक ड्रग्स लिहायचे आहेत. बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये अँटीसायकोटिक ड्रग मध्ये दोन ग्रुप पडतात. कोणते दोन ग्रुप करतात? जे ओल्डर अँटीसायकोटिक ड्रग होते त्याला आपण टिपिकल अँटीसायकोटिक ड्रग म्हणतो, ओके, त्यालाच कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग म्हणतो. कन्व्हेन्शनल म्हणजे ओल्ड. आपण कन्व्हेन्शनल पेनिसिलिन्स पाहिले होते. तर कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग. आणि जे न्यूअर अँटीसायकोटिक ड्रग आहेत त्यांना आपण अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग्स असं म्हणतो. अटिपिकल अँटीसायकोटिक किंवा न्यूअर अँटीसायकोटिक ड्रग्स. ओके. तर सुरुवातीला जेव्हा सिझोफ्रेनियाची पॅथोफिजिओलॉजी क्लिअर म्हणजे पॅथोफिजिओलॉजी जी आहे ती जेव्हा माहिती झाली त्यावेळेस असं दिसून आलं की एक्सिस लेवल ऑफ डोपामाइन इन द लिम्बिक सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर सिझोफ्रेनिया. त्यामुळे जे पण ओल्डर ड्रग आहेत ते जे डिस्कवर्ड झालेले आहेत ते सर्व ड्रग कोणते रिसेप्टर ब्लॉक करतात? D2 रिसेप्टर ब्लॉक टू करतात. रिसेप्टर्स ब्लॉक करतात. D2 रिसेप्टर ब्लॉक करतात. ह्या डोपामाइन लिम्बिक सिस्टीम मध्ये D2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन सिझोफ्रेनिया
नावाचा आजार होत होता. जेव्हा डोपामाइन एक्सेस होतं त्यावेळेस येतं. नॉर्मली पण काही डोपामाइन लिम्बिक सिस्टीम मध्ये असतो, पण जेव्हा तो एक्सेस होतो आणि डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतो तेव्हा हे सिझोफ्रेनियाचे सिम्पटम्स, हॅल्युसिनेशन, डिल्युजन, ओके, थॉट डिसऑर्डर किंवा निगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ सिझोफ्रेनिया, कॉग्निटिव्ह डिफेक्ट्स हे दिसून येतात. त्यामुळे सुरुवातीला जो अंडरस्टँडिंग होती आपली त्यानुसार D2 अँटॅगोनिस्ट हे सिझोफ्रेनियामध्ये यूज करायचे. म्हणजे जे कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग आहे ते कोणते रिसेप्टर ब्लॉक करतात? D2 डोपामाइन receptors. रिसेप्टर. तर हे जे कन्व्हेन्शनल टिपिकल अँटीसायकोटिक ड्रग आहे हे सगळे D2 अँटागोनिस्ट आहे. तर त्रिपाठीमध्ये काय केलेलं आहे, त्यांचे परत सब डिव्हिजन दिलेले आहे. केडी त्रिपाठीमध्ये फिनोथायाझेन्स वेगळं दिलेलं आहे, बिटायरोफेनॉन्स वेगळं दिलेले आहे, थायोझेन्सिन्स वेगळं दिलेले आहे, अदर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड अलग केलेले आहेत. पण एवढं सगळं लक्षात ठेवायला डिफिकल्ट जातं आणि लॉंग क्वेश्चन मध्ये हा पार्ट येण्याचे चान्सेस नाहीये. त्यामुळं मी काय केलेलं आहे, डायरेक्ट अँटीसायकोटिक ड्रग, टिपिकल अँटीसायकोटिकचे नावं लिहिलेले आहेत सगळे मेन्शन. कारण आता फिनोथायाझाईन मध्ये परत केडी त्रिपाठीमध्ये ॲलिफॅटिक साईड चेन असणारे कोण आहे, पायपेरिडिन साईड चेन असणारे कोणते ड्रग आहे, पायपेराझाईन साईड चेन असणारे कोणते आहेत. तर हे तुम्हाला क्लासिफिकेशन लक्षात ठेवायलाच डिफिकल्ट जातं. म्हणून आपण क्लासिफिकेशन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सिम्पल फॉर्म मध्ये केलेलं आहे. कारण याच्यावर लॉंग क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाही. शॉर्ट नोट आली, राईट डाऊन कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ कन्व्हेन्शनल किंवा टिपिकल अँटीसायकोटिक ड्रग. त्यात आपल्याला फक्त नावं जरी पाठ केले तुम्ही तर मोर दॅन सफिशियंट. तर माझं सजेशन आहे की तुम्ही त्रिपाठीचं क्लासिफिकेशन जर होत असेल तर करा केडी त्रिपाठीतलं, बरोबर आहे. पण नसेल होत तर ऍटलिस्ट टिपिकल अँटीसायकोटिक ड्रग कोणते, अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग कोणते, इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके. तर अँटीसायकोटिक ड्रग मध्ये, टिपिकल अँटीसायकोटिक ड्रग मध्ये क्लोरप्रोमॅझिन नावाचा ड्रग आहे. त्याला CPZ असेही म्हणतात, क्लोरप्रोमॅझिन. त्यानंतर अजून सोपं आहे हॅलोपेरिडॉल लक्षात ठेवायला. ओके. तर क्लोरप्रोमॅझिन, Hello. क्लोरप्रोमॅझिन नंतर ट्रायफ्ल्यूपॅराझिन, थायोरिडॅझिन, ट्रायफ्ल्यूप्रोमॅझिन. ओके. त्यानंतर फ्लुफेनाझाईन, हॅलोपेरिडॉल, ड्रोपेरिडॉल, पेनफ्लुरिडॉल, पिमोझाइड, लोक्झॅपाइन. हे सगळे ड्रग कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग म्हणून यूज केले जातात. तर यातले तुम्हाला कोणते ड्रग माहित आहेत? CPZ आणि हॅलोप्रिडॉल. CPZ आणि हॅलोपेरिडॉल. तर हॅलोपेरिडॉल तुम्ही ड्रोपेरिडॉल लक्षात ठेवू शकता. ओके. आणि क्लोरप्रोमॅझिन वरून तुम्ही ट्रायफ्ल्यूप्रोमॅझिन लक्षात ठेवू शकतात. ओके. तर हे अजून दोन ड्रग झाले. थायोरिडॅझाईन, थायोरिडॅझाईन हा एक ड्रग लक्षात ठेवा. तर ऍटलीस्ट 4-5 नावं तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर न्यूअर अँटीसायकोटिक ड्रग. तर हे न्यूअर अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग असं आपण म्हणतो त्यांना. आणि हे न्यूअर अँटीसायकोटिक ड्रग डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये सिझोफ्रेनियासाठी प्रेफर्ड केले जाणारे ड्रग आहेत. ओके. त्यामध्ये कोणकोणते ड्रग येतात ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर त्यामध्ये क्लोझापाइन, ओलांझापाइन, रिस्पेरिडॉन, क्युटियापाइन, एरिपिप्राझोल आणि झिप्रासिडॉन हे ड्रग येतात. ओके. ओके. तर क्लोझापाइन, ओलांझापाइन, रिस्पेरिडॉन, क्युटियापाइन, एरिपिप्राझोल आणि झिप्रासिडॉन. तर याच्यासाठी एक निमोनिक मी जेव्हा MBBSच्या लेक्चरमध्ये सांगत असतो त्यावेळेस मी सांगत असतो की जे फार्मेकॉलॉजी रिलेटेड जॉब्स आहेत त्यात एक सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये जॉब असतो. त्यामध्ये जर तुम्हाला जॉब मिळवायचा असेल तर तुम्हाला त्यांनी जे क्वेश्चन आहेत कॉमनली विचारण्यात आलेले, तर A to Z क्वेश्चन तुम्हाला माहित असतील तर तुम्हाला जॉब मिळायचे चान्सेस जास्त आहेत. तर सेंट्रल जॉब कुठं भेटणार? सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशन. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन कोणते माहित पाहिजे? A to Z क्वेश्चन माहित पाहिजे. मग C फॉर
क्लोझापाइन. R for risperidone. O for olanzapine. Q for quetiapine. A for aripiprazole. Z for ziprasidone. आता हे नावं थोडे डिफिकल्ट आहे. ऍटलीस्ट त्याच्यात तुम्ही काही नावं ऐकले असेल. ओलांजापाईन, क्लोझापाइन, क्लोटिपाइन. क्युटियापाईन ऐकलंय का? ओके. तर अटिपिकल अँटीसायकोटिक मध्ये कोणता ड्रग जास्त तुम्ही पेशंट मध्ये दिलेला पाहिलेला आहे? ओलेंझापाइन. ओलांजापाइन. ओलांजापाईन. ओके, ओलांजापाईन. तर हे अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग आहे. आणि एक लक्षात घ्या की कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग हे मेजॉरिटी ड्रग्स मुख्यतः D2 रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात. आणि त्याच्यामुळं कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रगचे काही ऍडव्हर्स इफेक्ट पण आहेत. डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं त्यांना आपण एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट म्हणतो. जेव्हा D2 रिसेप्टर लिम्बिक सिस्टीमवरचे ब्लॉक होतात तर सिझोफ्रेनियाचे सिम्पटम्स इम्प्रूव्ह होतील. परंतु जर D2 रिसेप्टर बेसल गँग्लिया मधले ब्लॉक झाले तर आपल्याला माहित आहे बेसल गँग्लिया कोणता ट्रॅक्ट कंट्रोल करतो? एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक्ट, मुवमेंट कंट्रोल करतो. आणि जर तिथं D2 रिसेप्टर ब्लॉक झाले तर डोपामाइनची ऍक्शन स्ट्रॅटम मध्ये होईल का बेसल गँग्लियाच्या? नाही. नाही होणार. नाही. एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट पेशंट मध्ये कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रगनी दिसून येतात. त्यात एक पार्किन्सोनिझम आहे, पण बाकी पण आहेत एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट. 5-6 एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला माहित पाहिजे. आणि दॅट इज द मेन ड्रॉबॅक ऑफ कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग, एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट. दिस इज द लिमिटेशन for the use of conventional antipsychotic drugs. And as compared to that, atypical antipsychotic drugs, they have weak action against dopamine receptor. They mainly act by blocking serotonin receptor and alpha receptor. So due to this difference, atypical antipsychotic drugs, they have weak dopamine antagonistic action. They act through serotonin receptor mainly. Okay, they act through serotonin receptor. They have very weak D2 blocking action, and this is the reason atypical antipsychotic drugs rarely produce extrapyramidal adverse effects. And this is the reason we prefer atypical antipsychotic drug over Psycho. conventional or typical antipsychotic drug. तर तुम्हाला 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. व्हाय अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग्स प्रेफर्ड ओव्हर कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग, और इन्युमरेट सम conventional antipsychotic drug, write down the adverse effect of conventional antipsychotic drug. तर त्यामध्ये कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग मध्ये तुमच्याकडून सगळे ऍडव्हर्स इफेक्ट आपण डिस्कस करणार आहे, पण मेन काय आलं पाहिजे? एक्स्ट्रा. एक्स्ट्रा पिरामिडल. आणि आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग का यूज करतात? त्यांना एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट नाहीत, रिअरली. नाही. त्यामुळे ओलांजापाईन जास्त दिसून येतो. लक्षात आलं? तर Yes. अटिपिकल मध्ये सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशन क्वेश्चन A to Z या निमोनिकचे तुम्ही ऍटलिस्ट हे 6 अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग लक्षात ठेवू शकतात. आता त्रिपटीत 1-2 नवीन आलेले नावं नाही लक्षात ठेवले तरी चालेल. जितके आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतात तेवढं आपण ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की अँटीसायकोटिक ड्रग ची मेकॅनिझम तुम्हाला समजलेली आहेत. ओके, तर तुम्हाला आता ते कोणते रिसेप्टर ब्लॉक करतात कन्व्हेन्शनल ते माहित झालेले आहे आतापर्यंत. कन्व्हेन्शनल जे आहे ते मेनली कोणते ब्लॉक करतात? D2 ब्लॉक करतात. D2. हा, D2 ब्लॉक करतात. आणि जे न्यूअर आहे ते सिरोटोनिन ब्लॉक करतात. सेरोटोनिन. बरोबर. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग आहे ते डोपामाइन रिसेप्टरचा ब्लॉक करतात, बरोबर आहे. त्याचबरोबर ते अदर रिसेप्टर ही ब्लॉक करतात. ओके, जसं मस्कुरेनिक रिसेप्टर आहेत, ओके, ते ब्लॉक करतात. कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रगला एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट सोडून अजून कोणते ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकतात?
अँटीकोलिनर्जिक आहे. अँटीकोलिनर्जिक, ड्रायनेस ऑफ माउथ, कॉन्स्टिपेशन, ब्लरिंग विजन, युरिनरी रिटेन्शन, ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग ऍडिशनली अल्फा रिसेप्टरही ब्लॉक करतात. काही अटिपिकल पण करतात, पण त्यांना ऍडिशनल म्हणजे अँटीसायकोटिक ड्रग अल्फा रिसेप्टरही ब्लॉक करतात. अल्फा रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होईल का व्हॅसो डायलेटेशन? व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. डायलिटेशन होईल. डायलेटेशन. व्हॅसो डायलेटेशन होईल. अल्फा रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होईल. अल्फा ब्लॉक झाले तर काय होईल? व्हॅसो डायलेटेशन. आणि त्याच्यामुळे पोस्चरल हायपोटेन्शन ऍडव्हर्स इफेक्ट दिसू शकतो. आणि पोस्चरल हायपोटेन्शन झालं तर रिफ्लेक्स टॅकिकार्डिया येऊ शकतो. बरोबर आहे. त्याचप्रमाणे ते हिस्टामाइन रिसेप्टर ब्लॉक करतात H1. H1 रिसेप्टर ब्लॉक झाले तर कोणता ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकतो? सिडेशन. सिडेशन, वेट गेन. म्हणजे पहा, ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट D2 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं तर लक्ष पाहिजेच आहे आपल्याला. पण अदर रिसेप्टर ब्लॉक पण करल्यामुळं काय ऍडव्हर्स इफेक्ट होतात ते पण तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे तुम्ही ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवण्यासाठी फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन जर माहित असेल तर ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात राहणार आहे. आता D2 रिसेप्टरचं लिम्बिक सिस्टीम मध्ये ब्लॉक झाल्यामुळं देर इज इम्प्रुव्हमेंट इन द सिझोफ्रेनिया सिम्पटम्स. बरोबर आहे. पण D2 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे कोणते ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकतात? पार्किन्सोनिझम होऊ शकतं. एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट. अजून काय होऊ शकतं? D2 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे जर पिट्युटरी वरचे D2 रिसेप्टर ब्लॉक झाले तर कसलं काय होऊ शकतं? प्रोलॅक्टिनच्या रिलीजवर काय इफेक्ट आहे डोपामाइनचा? डोपामाइन हॅज इनहिबिटरी इफेक्ट ऑन प्रोलॅक्टिन रिलीज. वाढून जाईल ते. पाहिलं लिओडोपा काय करत होतं? प्रोलॅक्टिन रिलीज कमी करत होतं, कारण कमी लिओडोपा डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. आणि डोपामाइन ऍक्ट्स ऑन D2 रिसेप्टर प्रेझेंट ऑन पिट्युटरी अँड इनहिबिट प्रोलॅक्टिन रिलीज. म्हणजेच डोपामाइन हॅज इनहिबिटरी इफेक्ट ऑन प्रोलॅक्टिन रिलीज. डोपामाइन न्यूरोट्रान्समीटर D2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन पिट्युटरी मधून प्रोलॅक्टिन रिलीज कमी करतो. आता हे D2 रिसेप्टर ब्लॉक झाले अँटी डोपामिन, प्रोलॅक्टिन वाढेल. तर प्रोलॅक्टिन काय होईल? गॅलेक्टोरिया होईल. यस. म्हणजे प्रोलॅक्टिन रिलीज वाढल्यामुळं काय होईल? गॅलेक्टोरिया. गॅलेक्टोरिया होईल. ओके. प्रोलॅक्टिन रिलीज वाढल्यामुळं गॅलेक्टोरिया होईल. ओके, लक्षात आलं. त्यानंतर काही पेशंट मध्ये गायनोकोमेस्टिया होऊ शकतं. एमिनोरिया, इनफर्टिलिटीचे चान्सेस आहे. म्हणजे एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट तर होतातच आहे, पण हायपर प्रोलॅक्टिनिमियामुळं काय होतं हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. गॅलेक्टोरिया, गायनेकोमेस्टिया, एमिनोरिया आणि इनफर्टिलिटी. लक्षात आलं हे? येस हो सर. सर. आता D2 रिसेप्टर जर CTZ वरचे ब्लॉक झाले तर काय होऊ शकतं? अँटीमेटिक इफेक्ट. अँटीमेटिक. अँटीएमेटिक इफेक्ट. मग न्यूरोलेप्टिक अँटीमेटिक मध्ये क्लासिफिकेशन मध्ये आहे का? हो आहे. ऍक्टिंग आहे ना, सेंट्रली ऍक्टिंग अँटीबायोटिक. आहे. सेंट्रली ऍक्टिव्ह आपण जास्त यूज करत नाही. क्लोरप्रोमॅझिन, हॅलोपेरिडॉल. तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ अँटीएमेटिक ड्रग पहा. न्यूरोलेप्टिक. अँटीसायकोटिक ड्रगलाच आपण काय म्हणतोय? न्यूरोलेप्टिक. न्यूरोलेप्टिक्स. मग ड्यू टू ब्लॉकेज ऑफ डोपामाइन रिसेप्टर, मग आपण अटिपिकल अँटीसायकोटिक यूज करतो का टिपिकल अँटीएमेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू? टिपिकल. टिपिकल यूज करतो. म्हणजे हे डिफरन्सेस आपण पाहत आहोत. तर अँटीएमेटिक ऍक्शन त्यांना आहे आणि न्यूरोलेप्टिक्स आपण अँटीएमेटिकच्या क्लासिफिकेशन मध्ये बघितलेलं आहे. ओके. तर हे फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन जर क्लिअर झाले ना, बाकी काही वाचायची गरजच नाही तुम्हाला. ऍडव्हर्स इफेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हीच सांगणार ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे. फक्त एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्टचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला माहित पाहिजे आणि ते फार महत्वाचं आहे. म्हणजे अँटीसायकोटिक वर क्वेश्चन जर आला तर क्वेश्चनचा मेजॉरिटी पार्ट साईड इफेक्टशी रिलेटेड असणार आहे, कारण ते महत्वाचे आहे त्याच्यात. वी आर एक्सपेक्टिंग ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ अँटीसायकोटिक ड्रग फ्रॉम यू. ओके.
एक मिनिट हा. आपण पुढचा पार्ट बघूया. आता आपण सर्व गोष्टी डिस्कस केल्यात, त्याचीच रिव्हाइज होईल ते. Conventional antipsychotic drug mainly act by blocking D2 receptor in the limbic system. Atypical antipsychotic drug mainly act by blocking 5-HT receptor with weak D2 blocking action. बाकी डोपामाइन रिसेप्टर ते ब्लॉक करू शकतात, पण ते D2 ब्लॉकिंग ऍक्शन ही वीक आहे. And due to that, extrapyramidal adverse effects are less or rare with atypical antipsychotic drug. मेकॅनिझम लक्षात आलं तुमच्या दोन्ही ग्रुपच्या? हो सर. कन्व्हेन्शनल कसे ऍक्ट होता, टिपिकल. ओके. आता D2 फार्माकोलॉजिकल आहे. 5 5-HT विथ वीक D2 ब्लॉकिंग ऍक्शन तुम्ही ऍड करा त्याच्यात. वीक D2 ब्लॉक आहे, D2 ब्लॉकिंग, पण ती वीक आहे. मेन 5-HT ब्लॉकिंग आहे आणि ती वीक असल्यामुळं एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट हे रेअर आहे. आता फार्माकोलॉजिकल ऍक्शन, CNS रिलेटेड इफेक्ट ऑन द लिम्बिक सिस्टीम. बेनिफिशियल इफेक्ट होईल का ऍडव्हर्स इफेक्ट येतील? लिम्बिक सिस्टीमवर D2 रिसेप्टर सिझोफ्रेनियामध्ये ब्लॉक झाले तर बेनिफिशियल असतील का हार्मफुल? हार्मफुल सर आहे. लिम्बिक सिस्टीमवरचे नाही, लिम्बिक सिस्टीम विचारतोय मी. लिम्बिक सिस्टीमवरचे डोपामाइन युजफुल होतील हे. अँटीसायकोटिक इफेक्ट्स असणार ना सर? यस यस, अँटीसायकोटिक. अँटीसायकोटिक इफेक्ट असतो. ठीक आहे, तर कुठं ऍक्शन होती ते महत्वाचं आहे. बेसल गँगलियावरचे D2 रिसेप्टर ब्लॉक झाले तर एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट. मग काय होईल की लिम्बिक सिस्टीमवरचे D2 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे बेनिफिशियल सिम्पटम येईल. मग तुम्हाला तेच लिहायचंय, जे आपण मॅनिफेस्टेशन पाहिले ते कमी होणार आहे. मग रिडक्शन इन इरॅशनल बिहेवियर, ऍजिटेशन, ऍग्रिगेशन, सप्रेशन ऑफ हॅल्युसिनेशन, इल्युजन, हायपर ऍक्टिव्हिटी, रिड्यूस स्पॉन्टेनियस मुवमेंट, रिड्यूस एन्झायटी, कंट्रोल डिस्टर्ब थॉट्स अँड बिहेवियर. आणि एक लक्षात घ्या, जे निगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ सिझोफ्रेनिया आहेत, ओके, निगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ सिझोफ्रेनिया, त्यामध्ये मुख्यतः अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग्स जास्त इफेक्टिव्ह आहे. म्हणजे निगेटिव्ह सिम्पटम्स असतील, ओके, तर त्यामध्ये ऍरिपिप्रॅझोल, झिप्रॅसिडॉन हे प्रामुख्याने यूज करतात. बरोबर आहे. टिपिकल अँटीसायकोटिक्स आपण प्रेफर करतो, निगेटिव्ह म्हणजे ओव्हरऑल टिपिकल अँटीसायकोटिक्सच प्रेफर करतो, परंतु कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग हे मुख्यतः पॉझिटिव्ह सिम्पटम्स चांगल्या प्रकारे कव्हर करतात. निगेटिव्ह सिम्पटम्सवर त्यांचा एवढा चांगला इफेक्ट नाहीये. तर पेशंटला निगेटिव्ह सिम्पटम्स असतील तर त्यासाठी अटिपिकल मधलं ऍरिपिप्रॅझोल आणि झिप्रासिडॉन हे चांगले क्लिनिकल ट्रायल्स मध्ये इफेक्टिव्ह दिसून आलेले आहेत. ओके. त्यानंतर इफेक्ट ऑन बेसल गँगलिया काय होणार आहे? एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट कोणत्या बरोबर दिसणार आहे? कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक. तिसरा CNS ऍक्शन, अँटी इमेटिक ऍक्शन ड्यू टू ब्लॉकेज ऑफ डोपामाइन रिसेप्टर ऑन हॉट CTZ. Which drug produce anti-emetic drug effect in antipsychotic? Conventional. Okay, because they have strong D2 blocking action. Okay. Endocrine वर काय इफेक्ट येणार आहे? हायपरप्रोलॅक्टिनेमिया. आणि हायपरप्रोलॅक्टिनेमियाचे मॅनिफेस्टेशन काय आहे? गॅलेक्टोरिया, एमिनोरिया, इनफर्टिलिटी. ओके. आणि मेलमध्ये गायनोकोमॅस्टिया होऊ शकतो. ओके. तर गॅलेक्टोरिया, एमिनोरिया, इनफर्टिलिटी seen in female patient and gynecomastia in male patient. ओके. ओके, लक्षात आलं? आता अटिपिकल अँटीसायकोटिक हायपरप्रोलॅक्टिनिमिया करतील का? मेजॉरिटी अटिपिकल अँटीसायकोटिक अटिपिकल नाही करणार. नाही. अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग्स डू नॉट सिग्निफिकंटली increase prolactin release except एक
अटिपिकल अँटीसायकोटिक आहे, तो थोडा प्रोलॅक्टिन रिलीज वाढवतो, त्याचं नाव आहे रेस्पेरिडॉन. तर ते काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. ओव्हरऑल अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग हायपर प्रोलॅक्टिनिमिया करणार नाही. म्हणजे अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रगचे दोन ऍडव्हान्टेज काय आहे? अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग बरोबर एक्स्ट्रा पिरामिडल पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्टची रिस्क कमी आहे, आणि अटिपिकल अँटीसायकोटिक बरोबर हायपर प्रोलॅक्टिनिमियाची रिस्क कमी आहे, नाही. नाहीच आहे म्हटलं तरी लक्षात आलं. ओके. एएनएस रिलेटेड काय ऍक्शन आहेत? तर अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहेत आणि अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन आहे. अँटीकोलिनर्जिक मुळे काय होणार आहे? ड्रायनेस ऑफ माउथ, ड्रायनेस, ब्लरिंग ब्लर. ऑफ विजन, कॉन्स्टिपेशन, युरिनरी रिटेन्शन हे ऍडव्हर्स इफेक्ट येणार आहे. लक्षात आलं? हे लक्षात घ्या. ओके. अँटीकोलिनर्जिक ऍडव्हर्स इफेक्ट सी. ओके. अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन मुळे काय होणार आहे? पोस्चरल हायपोटेन्शन आणि इनहिबिशन ऑफ इजॅक्युलेशन. इनहिबिशन ऑफ इजॅक्युलेशन. फॉर इजॅक्युलेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, अल्फा रिसेप्टर, the neurotransmitter action on alpha receptor is important. आता ही अल्फा ऍक्शन ब्लॉक झाली तर देर इज इनहिबिशन ऑफ इजॅक्युलेशन. तर पोस्चरल हायपोटेन्शन, इनहिबिशन ऑफ इजॅक्युलेशन हे पण ऍडव्हर्स इफेक्ट त्यात दिसून येतात. सीव्हीएस वर काय ऍक्शन असणार आहे? एक तर पोस्चरल हायपोटेन्शन होईल. पोस्चरल हायपोटेन्शन झालं तर रिफ्लेक्स काय होईल? टॅकिकार्डिया. मी तुम्हाला कार्डिया. सांगितलं, ज्यावेळेस हायपोटेन्शन होतं त्यावेळेस रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन मुळे टॅकिकार्डिया होतं, रिफ्लेक्स टॅकिकार्डिया. आणि सम अँटीसायकोटिक ड्रग अल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कार्डियक अरेथमिया. क्यूटी प्रोलॉंगेशन काही अँटीसायकोटिक ड्रग करतात. आता कोणता करतात, काय करतात, त्यात आपल्याला डिटेल जायचं नाही. तुम्हाला ओव्हरऑल तो क्वेश्चन माहित पाहिजे की ऍडव्हर्स इफेक्ट माहित पाहिजे. ओके. आता प्रत्येक ड्रगचा आपण ऍडव्हर्स इफेक्ट वेगळ्या लक्षात ठेवू शकत नाही. ओके. आता झिप्रासिडॉन आहे, तो क्यूटी प्रोलॉंगेशन करतो, पण ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. तर सीव्हीएस पॉइंट ऑफ व्ह्यू, पोस्चरल हायपोटेन्शन, रिफ्लेक्स टॅकिकार्डिया, कार्डियक अरेथमिया, आणि त्यात कोणता दिसतो? टॉर्सेडी पॉइंटिस म्हणजेच क्यूटी प्रोलॉंगेशन. काही अँटीसायकोटिक ड्रगला H1 अँटीहिस्टॅमिनिक ऍक्शन आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे? सिडेशन आणि वेट गेन. ओके. तर हे जे फार्मेकोलॉजिकल ऍक्शन मी डिस्कस केले त्याच्यावरून तुम्हाला ऍडव्हर्स इफेक्ट पण लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यावरून काय लक्षात ठेवायचं आहे? ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायचे आहे. ओके. तर ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ अँटीसायकोटिक ड्रग्स हे तुम्हाला 2 मार्कला विचारले जाऊ शकतात. ओके. कोणकोणते ऍडव्हर्स इफेक्ट दिसतील तुम्ही मला सांगा. गॅलेक्टोरिया, गायनेकोमास्टिया. गायनेकोमॅस्टिया, गॅलेक्टोरिया, इनफर्टिलिटी हे एंडोक्राइन रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट. EMS, एक्स्ट्रा पिरामिडल ड्रायनेस ऑफ माउथ, एक्स्ट्रा पिरामिडल पार्किन्सनिझम. म्हणजे एक एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट वर तुम्ही कमेंट करायची आहे. दुसरी अँटीकोलिनर्जिक मध्ये अँटीकोलिनर्जिक ऍडव्हर्स इफेक्टशी रिलेटेड कमेंट करायची आहे. एंडोक्राइन ऍडव्हर्स इफेक्टशी रिलेटेड कमेंट करायची आहे. नंतर अँटीहिस्टॅमिनिक, अँटी हिस्टॅमिनिक ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू कमेंट करायची आहे. अल्फा ब्लॉकिंग आणि अल्फा. रिलेटेड कमेंट करायचे आहे. ओके. आणि काही मेटाबॉलिक ऍडव्हर्स इफेक्ट पण त्यांनी दिसतात, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याला एक्झॅक्ट रिझन क्लिअर नाहीये, पण आपण पाहूया काय आहे ते. ओके. म्हणजे ओव्हरऑल ते तुमच्या लक्षात आलं साईड इफेक्ट. येस. हो सर. ओके. ओके. आता साईड इफेक्ट काही एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट आपण सीएनएस रिलेटेड पाहिलेलेच आहे. आता हे ड्रग अजून काय करतात सीएनएस रिलेटेड ते पण आपण पाहणार आहोत. तर ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये सीएनएस रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट पहिले. तर आता हे सीएनएस सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग आहेत. ओके. तर ड्राउझीनेस आहे. ओके. लिथार्जी आहे, मेंटल कन्फ्युजन आहे, इन्क्रीज ऍपेटाइट अँड वेट गेन, आणि ऍग्रिव्हेशन ऑफ द सीझर. तर अँटी एपिलेप्टिक ड्रग जर सोडले
तर CNS मध्ये तुम्ही मेजॉरिटी ड्रग्स पहा, ते सीझर थ्रेशोल्ड कमी करतात. आणि सीझर थ्रेशोल्ड कमी झालं तर सीझरचे अटॅकचे चान्सेस असतात. ओके. तर ॲग्रिवेशन ऑफ सीझर, ड्राउझीनेस, लिथार्जी, मेंटल कन्फ्युजन, वेट गेन, आपण नंतर पण मेन्शन करू शकतो तो अँटीस्थेनिक मध्ये. आणि सीव्हीएस रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट ऑलरेडी आपण पाहिलेत पहा. पोस्चरल हायपोटेन्शन पाहिलंय. रिफ्लेक्स टॅकिकार्डिया म्हणजे पाल्पिटेशन झालंय. ओके. आता हे इनिबिशन ऑफ इजॅक्युलेशन तुम्ही अल्फा ब्लॉकिंग रिलेटेड पण लक्षात ठेवू शकता. इथं सीबीएस मध्ये लक्षात ठेवू शकता, कारण कार्डिओव्हॅस्क्युलर वेसल सी रिलेटेड आहे ते ओके. क्यूटी प्रोलॉंगेशन आणि कार्डियक अरेथमिया. तर ऍक्च्युअली इनहिबिशन ऑफ इजॅक्युलेशन हा वेगळाच लक्षात ठेवा, तो वेसलशी रिलेटेड पण येणार नाही. तर क्यूटी प्रोलॉंगेशन तुम्ही वेगळंही लक्षात ठेवू शकता. क्यूटी इनहिबिशन ऑफ इजॅक्युलेशन म्हणायचंय मला. इनहिबिशन ऑफ इजॅक्युलेशन तुम्ही अल्फा ब्लॉकिंग साठी लक्षात ठेवू शकता. क्यूटी प्रोलॉंगेशन कार्डियक अरेथमिया. अँटीकोलिनर्जिक तुम्ही जास्त सांगितलेत मला, ते पण लक्षात ठेवू शकतो आपण. ड्रायनेस ऑफ माउथ, ब्लरिंग ऑफ विजन, कॉन्स्टिपेशन, युरिनरी डिस्चार्ज. एंडोक्राइन, galactorrhea, amenorrhea, infertility, all these adverse effects seen in female and gynecomastia in male. ठीक आहे. तर असे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला ग्रुप वाईज लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट सगळ्यांना सांगता येतात, परंतु एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट सोडून दुसरे कोणते म्हणलं तर ते क्लिक होत नाही. तर ते सगळे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. मेटाबॉलिक ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये आता एक्झॅक्ट क्लिअर रिझन नाहीये का होतं ते. इलिव्हेशन ऑफ ब्लड शुगर अँड ट्रायग्लिसराइड लेवल, ओके, seen with some antipsychotic drugs. Okay. That is because of increased appetite, lethargy, पेशंट सतत झोपून राहतो म्हणून हे साइड इफेक्ट्स येतात सर. Okay. Increase appetite. So elevation of blood sugar, triglyceride level, the chronic therapy with certain antipsychotic drugs मुळे हे दिसून येतात. ओके. तर जे अटिपिकल म्हणजे जे टिपिकल अँटीसायकोटिक आहेत त्यामध्ये फिनोथायाझाईन मधला क्लोरप्रोमॅझिन, थायोरिडॅझिन, आणि अटिपिकल अँटीसायकोटिक मधला पर्टिक्युलरली ओलांझापाईन आणि क्लोझापाईन यांच्या बरोबर डायबिटीस वर्सन होण्याची रिस्क आहे. प्रेसिपिटेट पण होऊ शकतो. ज्यांना प्री डायबेटिक मध्ये असतील ते डायबेटिक मध्ये कन्वर्ट होऊ शकतात, किंवा ज्यांचं आहे त्यांचं वर्सन होऊ शकतो. तर कोणते अँटीसायकोटिक बरोबर ते दिसून येतं तर अटिपिकल मध्ये ओलांझापाईन आहे. ओके. आणि टिपिकल मध्ये क्लोरप्रोमॅझिन, थायोरिडॅझिन. तर का हे होता ते क्लिअर नाहीये. तर एक रिझन असं आहे, सरांनी जे सांगितलं ते एक रिझन वेट गेन या पेशंट मध्ये होतं. आणि ओबेसिटी इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर फॉर इन्सुलिन रेजिस्टन्स. ओके. इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो कारण पेशंट ओबेस झाले. ओबेसिटी इज ए रिस्क फॅक्टर फॉर डेव्हलपमेंट ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स. ओके. आणि जेव्हा इन्सुलिन रेजिस्टन्स येतो त्यानंतर लिपिड लेवल पण ऍबनॉर्मल होतात. जसं डायबिटीस पेशंट मध्ये ही ऍबनॉर्मल लिपिड प्रोफाईल नंतर डेव्हलप होतं. ओके. तर हे झाले मेटाबॉलिक ऍडव्हर्स इफेक्ट. म्हणजे मेटाबॉलिक ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये इलिव्हेशन ऑफ ब्लड शुगर लेवल आणि ट्रायग्लिसराइड लेवल. आता मोस्ट इम्पॉर्टंट जे ऍडव्हर्स इफेक्ट आहे कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रगचे ते आहेत एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट. तर एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये वेगवेगळे टाईपचे ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतात. जसं अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया आहे, पार्किन्सोनिझम आहे, अकॅथेसिया आहे, मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोम आहे, आणि टार्डिव्ह डिस्कायनेझिया आहे. आता यामध्ये यामध्ये हे ऍडव्हर्स इफेक्ट, एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. म्हणजे एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट कोणते होतात
तुम्हाला पार्किन्सोनिझम एक लक्षात राहू शकतो, पण बाकीचे लक्षात ठेवायचे. मेटोक्लोप्रामाइन तुम्ही जर वाचलेला असेल अँटीमेटिक मध्ये, त्याच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया आहे पहा. तर अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया, पार्किन्सोनिझम, अकॅथेसिया, मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोम हे सगळे एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. आता याच्यासाठी आता हे सगळे ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये याच्यात डिटेल लिहायची गरज नाही. समजा हे काय आहे, म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही काही मेन्शन नाही केलं, साईड इफेक्ट शॉर्ट नोट आली, तुम्ही नुसते मेन्शन केले, इट्स ओके. त्यात डिटेल मध्ये तुम्हाला माहित असण्याची गरज नाही. फक्त एक नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू हे काय आहेत ऍडव्हर्स इफेक्ट, यात काय मॅनिफेस्टेशन दिसतात, आपण ते पाहणार आहोत. ओके. तर अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया नावावरूनच लक्षात येते पहा, अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया काय होईल, मसल स्पाझम होणार, बिझेरी मसल स्पाझम. ओके. आणि मसल स्पाझम झाल्यामुळं ओके मसल स्पाझम झाल्यामुळं म्हणजे लॉक जॉ होऊ शकतं, टॉर्टिकोलिस होऊ शकतं. ओके. फेशियल टिक्स डेव्हलप होऊ शकतात. तर हे अॅक्यूट मसल डिस्टोनियामुळं साईड इफेक्ट होतात. ओके. अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया, अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया लक्षात आलं. आणि हे कधी होतं, हे जे एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट आहे, हे सगळेच ऍडव्हर्स इफेक्ट एका वेळेस येणार नाही. किती दिवस ट्रीटमेंट देतो ना त्याच्याशी रिलेटेड असतात. अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे तो लगेच होऊ शकतो. अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया. ओके. तर इव्हन सिंगल डोसनी पण हा ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. मेनली फर्स्ट वीक ऑफ द थेरपी मध्ये अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया दिसून येतो. आता मेटोक्लोप्रामाइडच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये तुम्ही अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया वाचला असेल, पार्किन्सोनिझम तिथं मेन्शन नाही, कारण इतके दिवस पार्किन्सोनिझम ऍडव्हर्स इफेक्ट यायला ट्रीटमेंट 1 ते 4 आठवडे दिली पाहिजे. आपण 2-3 दिवस मेटोक्लोप्रामाइड यूज करतो, कंट्रोल झालं बंद करतो. त्यामुळं मेटोक्लोप्रामाइड मध्ये एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये जास्त चान्सेस कोणते आहेत, मस्क्युलर अॅक्यूट डिस्टोनियाचे. मस्क्युलर डिस्टोनिया. म्हणजे अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया तुम्ही सिंगल डोस जरी दिला तरी त्या पेशंटला होऊ शकतो. फर्स्ट वीक मध्ये चान्सेस जास्त आहे ते. आणि इस्पेशली हा ऍडव्हर्स इफेक्ट चिल्ड्रन मध्ये जास्त दिसतो, 10 वर्षाच्या खालच्या. आणि फिमेल चाइल्ड असेल, गर्ल असतील, तर त्यामध्ये तो त्याचा हे जास्त दिसून येतो इन्सिडन्स. ओके. आणि काही तास राहतो तो आणि स्पॉन्टेनियसली रिझॉल्व्ह होतो परत. मग याला ट्रीट करायला काही ड्रग आहेत का, ते ट्रीट करण्यासाठी वन ऑफ द सेंट्रली ऍक्टिंग अँटीकोलिनर्जिक आपण यूज करू शकतो, जसं प्रोमिथॅझिन आहे, हायड्रॉक्सिझाईन आहे. इंट्रामस्क्युलरली आपण इंजेक्ट करतो. तर जे पण रिॲक्शन आली आहे ती 10 ते 15 मिनिटात क्लिअर होते. लक्षात आलं का ते इफेक्टिव्ह आहे, कसे इफेक्टिव्ह ते क्लिअर नाही, पण ट्रीटमेंटसाठी अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण देतो. हे झालं अॅक्यूट मसल डिस्टोनिया. त्यानंतर पार्किन्सोनिझम म्हणजे एक्स्ट्रा पिरामिडल मे बी डोपामाइनची जी ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे ऍसिटिल कोलिन पेक्षा, तर ऍसिटिल कोलिनची ऍक्शन कमी करण्यासाठी आपण अँटीकोलिनर्जिक देतो. जसं पार्किन्सोनिझम, ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये आपण ड्रग ऑफ चॉईस काय म्हणलंय, ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम अँटीकोलिनर अँटीकोलिनर. अँटीकोलिनर्जिक. म्हणजे एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट जे आहेत त्यात मेजॉरिटी एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्टला आपण कोणते ड्रग यूज करणार, अँटीकोलिन अँटीकोलिनर. अँटीकोलिनर्जिक्स. अँटीकोलिनर. अॅक्यूट मसल डिस्टोनियालाही आपण अँटीकोलिनर्जिक देतो, आपण फक्त इंट्रामस्क्युलरली देतो, प्रोमिथॅझिन किंवा हायड्रॉक्सिझाईन. आता दुसरा आहे पार्किन्सोनिझम, विच विथ टिपिकल अँटीसायकोटिक हा ऍडव्हर्स इफेक्ट दिसणार आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक तुम्ही लिहू शकता, त्यात काय दिसू शकतं, कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्या, ट्रेमर्स. ट्रिमर, अजून ट्रेमर्स इनकॉन्ट्रेनियस ऑफ द ब्रॅडिकायनेझिया. मसल्स. ट्रॅप, TRAP, ट्रिमर, रिजिडिटी रिजिडिटी आणि व ब्रॅडी
अकायनेजिया किंवा P हायपोकायनेजिया Hypokinesia. आणि पी फॉर पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी. ओके. ब्रॅडीकायनेजिया किंवा हायपोकायनेजिया एकच झालं. मग पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी आहे, मास लाईक फेस आहे, शफलिंग गेट आहे आणि अँटीसायकोटिक ड्रग 1 ते 4 आठवडे दिल्यानंतर हा ऍडव्हर्स इफेक्ट येतो. ओके. ओके. आता आता याच्यामध्ये आपण अँटीसायकोटिक ड्रगचा डोस रिड्यूस करू शकतो किंवा ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू काय करणार आपण मग अँटीकोलिनर्जिक ड्रग देणार किंवा अजून काय करू शकतो. टिपिकलच्या ऐवजी कोणता अँटीसायकोटिक स्टार्ट करायचा? Atypical. अटिपिकल अँटीसायकोटिक. म्हणजे स्टार्ट हाऊ टू ट्रीट दिस पार्किन्सोनिझम, वी यूज अँटीकोलिनर्जिक ड्रग अँड हाऊ कॅन वी प्रिव्हेंट further attack by using Atypical. अटिपिकल अँटीसायकोटिक. तर ते गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके. ओके. काही बुक्स मध्ये एक रॅबिट सिंड्रोम पण मेन्शन केला आहे एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये. तर रॅबिट सिंड्रोम म्हणजे पेरी ओरल ट्रिमर जे आहेत त्याला आपण रॅबिट सिंड्रोम असं म्हणतो आणि अकर्स आफ्टर फ्यू इयर्स ऑफ द थेरपी आणि त्यांना पण सेंट्रल अँटीकोलिनर्जिक ड्रग देणं गरजेचं आहे. तर रॅबिट सिंड्रोम कोणत्या ड्रग मुळे होतं असं कोणी विचारलं तर अँटीसायकोटिक ड्रग, कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग. इट इज कन्सिडर ॲज एक्स्ट्रा पिरॅमिडल साइड इफेक्ट. देर इज ए पेरीओरल ट्रेमर्स. पेरीओरल ट्रेमर्स त्याला रॅबिट सिंड्रोम असं नाव दिलेलं आहे. आता तिसरा कोणता आहे? अकाथेसिया. आता हे इंडिव्हिज्युअल त्यात काय मॅनिफेस्टेशन दिसतं हे महत्वाचं म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायला तेवढं गरजेचं नाहीये. तुम्ही फक्त नावं मेन्शन केले, इट्स ओके. तुम्हाला हे नावं लक्षात राहावे म्हणून मग ते इंडिव्हिज्युअल मी डिस्कस करत आहे. अकॅथेसिया. अकॅथेसिया म्हणजे काय? रेस्टलेसनेस असतं त्यात, फिलिंग ऑफ डिस्कम्फर्ट, देर इज ॲपरंट ॲजिटेशन अँड manifested as a compelling desire to move about. एन्झायटी प्रेझेंट नसते आणि जनरली 1 ते 8 वीक ट्रीटमेंट दिल्यानंतर अकॅथेसिया होतो. 20% त्याचा इन्सिडन्स आहे. कधी कधी चुकून हे मॅनिफेस्टेशन एक्झासर्बेशन ऑफ सायकोसिस म्हणून बाय मिस्टेक डॉक्टर्स तसा विचार करतात की सायकोसिस एक्झासर्बेट झालेला आहे. कारण मॅनिफेस्टेशन मध्ये बघा त्यातले काही ॲजिटेशन आहे, बरोबर आहे, फिलिंग ऑफ डिस्कम्फर्ट आहे, रेस्टलेसनेस आहे, बरोबर आहे. बट दिस मे बी ड्यू टू अकॅथेसिया. ओके. आता याच्यात एक्झॅक्ट मेकॅनिझम माहीत नाहीये. ओके. सेंट्रल अँटीकोलिनर्जिक मे रिड्यूस द इंटेन्सिटी इन सम केसेस बट benzodiazepines like clonazepam, diazepam is the first choice treatment of the motor restlessness. म्हणजे अकाथेसियाच्या मॅनिफेस्टेशन मध्ये पेशंटला रेस्टलेसनेस असतं, फिलिंग ऑफ डिस्कम्फर्ट असतं. ओके. त्यानंतर ॲपरंट ॲजिटेशन असतं आणि कंपेलिंग डिझायर टू मूव्ह अबाउट. ओके. कंपेलिंग डिझायर टू मूव्ह अबाउट. तर अकॅथेसियाच्या ट्रीटमेंटमध्ये आपण अँटीकोलिनर्जिक ड्रगचा यूज करू शकतो, परंतु त्याच्याबरोबर आपण काय यूज करू शकतो? रेस्टलेसनेस असेल तर बेन्झोडायझेपाइन, क्लोनाझेपाम, डायझेपाम इज द फर्स्ट चॉईस ट्रीटमेंट फॉर मोटर रेस्टलेसनेस. ओके. प्रोपॅनॉलॉल पण आपण यूज करू शकतो. प्रोपॅनॉलॉल ऑल्सो इफेक्टिव्ह. ज्या पेशंटला रेस्टलेसनेससाठी डायझेपाम किंवा क्लोनाझेपमने फरक नाही पडला त्यात आपण प्रोपॅनॉलॉल यूज करू शकतो. ओके. तर एक तर आपण याच्याबरोबर ही ट्रीटमेंट झाली, आपण त्याच्याबरोबर टिपिकल अँटीसायकोटिक ड्रगचा डोस कमी करू शकतो किंवा पेशंटला तो ड्रग स्टॉप करून अटिपिकल अँटीसायकोटिक स्टार्ट करू शकतो. लक्षात आलं? अकाथेसिया. आवाज येतोय ना? येतोय सर. हो सर. आता हे मी डिटेल डिस्कस करतोय ते काय तुम्हाला म्हणजे काय होतील की जास्त डिफिकल्ट वाटेल
फक्त ते मॅनिफेस्टेशन मी डिस्कस करतोय, नाही लक्षात ठेवले तरी चालेल. नेक्स्ट कोणता आहे? मॅलिग्नंट टिक न्यूरोलेप्टिक syndrome. सिंड्रोम. Syndrome. मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक syndrome. Syndrome. It occurs rarely with this drug, but seen at high doses when we use potent agent. Rare adverse effect आहे extrapyramidal मधला हा. Patient develops rigidity, immobility, tremor आणि हायपरथर्मिया. त्यामुळे मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोम असं नाव दिलेलं आहे. बीपी फ्लक्च्युएट होतो. ओके. आणि this syndrome lasts for 5 to 10 days after withdrawal of the drug. म्हणजे आता हा मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोम आला, ड्रग स्टॉप केल्यानंतर किती दिवस राहतो? 5 ते 10 दिवस. म्हणजे मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोम मध्ये मसल मार्क रिजिडिटी ऑफ द मसल होते, इमोबिलिटी होते, ट्रिमर्स डेव्हलप होता आणि मेन महत्वाचं आहे हायपरथर्मिया. हायपरथर्मिया महत्वाचा आहे मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोम मध्ये. ओके. तर हे मॅनिफेस्टेशन दिसतात. बीपी हार्ट रेट फ्लक्च्युएट होतो आणि याच्यामध्ये आपल्याला ड्रग प्रॉम्प्टली लगेच स्टॉप करणं गरजेचं आहे. लगेच स्टॉप करणं गरजेचं आहे. आणि हा इफेक्ट, हा जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे, ड्रग स्टॉप केल्यानंतरही किती दिवस राहतो? 5 ते 10 दिवस. 5 ते किती? 10 दिवस. 5 ते 10 दिवस. 5 ते 10 दिवस. मग याच्यामध्ये ड्रग स्टॉप करणं गरजेचं आहे. सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आपल्याला स्टार्ट करायची आहे. बरोबर आहे? ओके. ओके. तर अँटीकोलिनर्जिक्स आर ऑफ नो help. Anticholinergics do not produce any help in this condition. म्हणजे अँटीकोलिनर्जिक आपण इथं द्यायचे नाही. इथं कोणता ड्रग द्यायचा? तर इथं आपण इंट्राव्हेनस ड्रॅन्ट्रोलिनी सोडियम यूज करतो. कोणता यूज करतो? Injection Dantrolene sodium. ऐकलंय डॅन्ट्रोलिनी सोडियम? स्केलेटल मसल रिलॅक्संट ऐकलाय? नाही. नाही ऐकला. बरं, डॅन्ट्रोलिनी आपण जेव्हा स्केलेटल मसल रिलॅक्संट टॉपिक बघू त्यात येईल डॅन्ट्रोलिनी सोडियम. ओके. अजून तुमच्याकडं म्हणजे तुम्ही मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोमचे जे काही ऍडव्हर्स इफेक्ट आहे तो अजून तुम्हाला माहीतच नसेल, दुसरे ड्रग आपले झालेले नाहीये. ठीक आहे. मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोमला ट्रीट करायला आपण काय यूज करणार? डॅन्ट्रोलिनी सोडियम. Sodium. तर ओके, डॅन्ट्रोलिनी हा अरे सोडियम, डॅन्ट्रोलिनी सोडियम आपण यूज करतो. तर हे रॅनोडिन रिसेप्टर अँटागोनिस्ट स्केलेटल मसल रिलॅक्सेशन मध्ये पण येणार आहे हे मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोम. त्यावेळेस आपण डिटेल मध्ये डिस्कस करूया. तर हे झालं. अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनियाला ट्रीटमेंट काय होती? Anticholinergic. अँटीकोलिनर्जिक. पार्किन्सोनिझमला? Anticholinergic. अकाथेसियाला अँटीकोलिनर्जिक पण यूज करू शकतो, प्लस काय यूज करायचंय? बेन्झोडायझेपिन. बेन्झोडायझेपाइन Benzodiazepine. किंवा आपण Propranolol. प्रोपॅनॉल यूज करू शकतो. लक्षात आलं? आणि लास्ट जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे एक्स्ट्रा पिरॅमिडल tardive dyskinesia. It occurs late in the therapy, sometimes even after withdrawal of the neuroleptic it occurs. And what are the manifestation of tardive dyskinesia? Purposeless, involuntary facial and limb movements like constant chewing, pouting, puffing of cheeks, lip licking, choreotheated movement seen in tardive dyskinesia. It is more common in elderly women and आता याच्यात एक्झॅक्ट कॉज जे आहे, एक्झॅक्ट क्लॉज हे नाहीये, क्लिअर नाहीये. इट इज मोर कॉमन इन एल्डरली वुमेन and is a manifestation of progressive neurological degeneration along with supersensitivity to dopamine. तर काय होतं?
tardive dyskinesia जनरली ड्रग न्यूरोलेप्टिक स्टॉप केल्यामुळं विड्रॉवल म्हणजे इव्हन आफ्टर विड्रॉवल ते आपल्याला ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो. म्हणजे विड्रॉवल नंतर हे ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो. तर याच्यामध्ये काय होतं की ब्लॉकिंग ड्रग आपण जर जास्त दिवस यूज केले तर अगोनिस्टला सेन्सिटिव्हिटी वाढेल का कमी होईल? जेव्हा आपण डी टू अँटॅगोनिस्टिक ड्रग यूज करतो, डी टू अँटॅगोनिस्टिक ड्रग, तर ड्यू टू कंटिन्युअस यूज ऑफ डी टू ब्लॉकिंग ड्रग सेन्सिटिव्हिटी ऑफ डी टू रिसेप्टर टू डोपामाइन काय होईल? वाढेल सर. वाढेल. वाढेल की ते. कार्डिओ डिस्कायनेचं रिझन तेच आहे, इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी ऑफ डोपामाइन रिसेप्टर टू डोपामाइन. ओके. ओके. तर यामध्ये टार्डिव डिस्कायनेजिया ट्रीट करायचं ते एक लक्षात घ्या. आपण खूप ठिकाणी पाहिलेलं आहे अँटीकोलिनर्जिक आपण यूज करतो, अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया, पार्किन्सोनिझम, बरोबर, त्यानंतर अकॅथेसिया, बरोबर आहे. पण टार्डिव डिस्कायनेजियामध्ये डोपामाइन रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी ओके वाढलेली असते ड्यू टू अप रेग्युलेशन. ओके. याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला अँटीकोलिनर्जिक देऊन म्हणजे अँटीकोलिनर्जिक देऊन फायदा नाही. इट इज ऍसिंच्युएटेड बाय अँटीकोलिनर्जिक ड्रग. ओके. ऍसिंच्युएटेड बाय अँटीकोलिनर्जिक ड्रग अँड इट इज सप्रेस्ड बाय हाय डोस ऑफ न्यूरोलेप्टिक. हा विड्रॉल सिम्पटम्स आहे. म्हणजे आपण ड्रग विड्रॉल केल्यानंतर डोपामाइनला जर सेन्सिटिव्हिटी वाढलेली असेल तर डोपामाइनचे ऍक्शन डोपामाइन रिसेप्टरवर काय होईल? डोपामाइनची ऍक्शन डोपामाइन रिसेप्टरवर काय होईल जर सेन्सिटिव्हिटी ऑफ द रिसेप्टर टू डोपामाइन वाढली तर? वाढेल. वाढेल. पण मग वाढेल. मग त्याच्यासाठी टार्डिव डिस्कायनिया जनरली आपण ड्रग स्टॉप केल्यानंतर हा ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो ड्यू टू इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी ऑफ डोपामाइन टू डोपामाइन रिसेप्टर. मग जर हा ऍडव्हर्स इफेक्ट आला तर काही एक्सेप्शनल केसमध्ये आपल्याला न्यूरोलेप्टिक हाय डोस मध्येही द्यावा लागू शकतात. ओके. ओके. येस सर. लक्षात आलं? हो सर. ओके. तर टार्डिव डिस्कायनेजियाला असं ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू हा ऍडव्हर्स इफेक्ट रिझॉल्व्ह करण्यासाठी असं स्पेसिफिक ट्रीटमेंट अवेलेबल नाही. म्हणजे काही पेशंटमध्ये हे टार्डिव डिस्कायनेजिया काही महिने राहू शकतं, काही वर्ष राहू शकतं आफ्टर विड्रॉवल ऑफ द थेरपी, आणि काही पेशंटमध्ये लाईफ लॉंग पण राहू शकतं. म्हणजे देर इज नो सॅटिस्फॅक्टरी सोल्युशन टू टार्डिव डिस्कायनेसिया. तर हे एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत. अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया हा विथिन 1 वीक ऑफ ट्रीटमेंट स्टार्ट केल्यावर येतो. यामध्ये बिझरी मसल स्पाझम असतं आणि त्यामध्ये आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग देतो. इंट्रामस्क्युलरली दिल्यानंतर प्रोमिथॅझिन किंवा हायड्रोक्झिझाईन 15 मिनिटामध्ये हे जे अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया आहे ते रिझॉल्व्ह होतं. पार्किन्सोनिझम 1 ते 4 आठवडे ट्रीटमेंट दिल्यानंतर हे सिम्पटम्स पार्किन्सोनिझमचे ट्रिमर्स, रिजिडिटी, हायपोकायनेजिया, पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी येण्याचे चान्सेस आहेत. त्याला परत ट्रीटमेंट सेंट्रल अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. त्यात आपण रॅबिट सिंड्रोम डिस्कस केलेला आहे. रॅबिट सिंड्रोम म्हणजे पेरी ओरल ट्रिमर्स. ओके. पेरी ओरल ट्रिमर्स त्याला पण आपण सेंट्रल अँटीकोलिनर्जिक ड्रग्स देतो ट्रीटमेंटसाठी. अकाथेसिया याच्यामध्ये पेशंट रेस्टलेस असतो, फिलिंग ऑफ डिस्कम्फर्ट असतं, ॲजिटेशन पेशंटमध्ये असतं आणि कंपेलिंग डिझायर असतं टू मूव्ह अबाउट. तर अकॅथेसियाची ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू आणि हा कधी होतो? 1 ते 8 वीक ट्रीटमेंट दिल्यानंतर अकॅथेसिया होण्याचे चान्सेस आहे. आणि याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण सांगितलं होतं अँटीकोलिनर्जिक तर यूज करू शकतो, परंतु रेस्टलेसनेस जास्त असेल तर आपल्याला बेन्झोडायझेपाईन किंवा
प्रोपॅनॉलॉल देणं गरजेचं असतं. मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोम मध्ये सिव्हिअर मसल स्पाझम होतं आणि रॅनोडिन रिसेप्टर जे आहे त्यातून कॅल्शियम रिलीज होतं आणि त्यामुळं हायपरथर्मिया होतं. तर मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोम मध्ये महत्वाचं जे आहे रिजिडिटी इमोबिलिटी आहेच, पण महत्वाचं काय आहे? हायपरथर्मिया. हायपरथर्मिया म्हणजे हायपरथर्मियामध्ये टेम्परेचर काय होईल मग? वाढेल. वाढेल टेम्परेचर. हा, तर हे रिजिडिटी का होते? सिव्हिअर मसल स्पाझम का होतं? तर याच्यामध्ये कॅल्शियम रिलीज सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधून वाढतं रॅनोडिन रिसेप्टर थ्रू. मग आपल्याला रॅनोडिन रिसेप्टर ब्लॉक करणारा ड्रग द्यावा लागतो आणि तो ड्रग कोणता आहे? ड्रग तर तुम्हाला स्टॉप करायचा आहे, न्यूरोलेप्टिक ड्रग्स, बरोबर आहे. त्याच्याबरोबर 5 ते 10 दिवस तो सिमटम्स राहू शकतात मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोमचे, पण ट्रीटमेंट द्यायची असेल तर आपल्याला काय? आयबीडीएल सोडियम. डॅन्ड्रोलिन सोडियम. यस, डॅन्ट्रोलिनी सोडियम आपल्याला देणं गरजेचं आहे. टार्डिव्ह डिस्कायनेसिया ऍक्च्युली इट इज सीन आफ्टर विड्रॉवल ऑफ द न्यूरोलेप्टिक लेट इन द थेरपी होतं आणि इट इज ड्यू टू increase super sensitivity to which receptor? डोपामाइन रिसेप्टर. डोपामाइन रिसेप्टरवर म्हणजे डोपामाइन रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी ही वाढलेली असते, कारण लॉंग टर्म आपण अँटागोनिस्ट यूज करतो. डोपामाइन रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी डोपामाइनला वाढते आणि त्याच्यामुळं टार्डिव्ह डिस्कायनेसिया होतो. टार्डिव्ह डिस्कायनेसियामध्ये पर्पजलेस मुवमेंट असते. ओके, पर्पजलेस इनव्हॉलंटरी फेशियल आणि लिप मुवमेंट असते. ओके, कॉन्स्टंट चुविंग दिसतं, पफिंग ऑफ द चिक्स, लिप लिकिंग आणि कोरिओथेटाईड मुवमेंट दिसून येतात. ओके, आणि हा ट्रीट करणं थोडा डिफिकल्ट आहे. काही पेशंटमध्ये आपल्याला न्यूरोलेप्टिक्स हाय मध्ये यूज करावं लागतात, कारण डोपामाइनची सेन्सिटिव्हिटी डोपामाइनला वाढल्यामुळे मॅनिफेस्टेशन दिसत आहे. मग आता हे मॅनिफेस्टेशन कमी करायचे तर डोपामाइनचे ऍक्शन कमी करणं गरजेचं आहे. मग आपल्याला D2 ब्लॉकिंग ड्रग देणं गरजेचं आहे. तर काही केसेसमध्ये, एक्सेप्शनल केसेसमध्ये न्यूरोलेप्टिक हाय डोसला देणं गरजेचं पडू शकतं. तर हे लॉंग टर्म ट्रीटमेंट दिल्यानंतर होतं टार्डिव्ह डिस्कायनेसिया. डिफिकल्ट टू ट्रीट. काही पेशंटमध्ये तो रिझॉल्व्ह होत नाही, काही महिने राहतो, वर्ष राहतो, काही पेशंटमध्ये लाईफ लॉंग हा ऍडव्हर्स इफेक्ट राहतो. तर किती एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट आपण डिस्कस केलेत? 1 2 3 4 5 हे तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात आलेत? हो सर. ओके, आपण थोडं डिटेलमध्ये डिस्कस केलेत. नावं लक्षात ठेवा, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यात इंडिव्हिज्युअल मॅनिफेस्टेशन वगैरे त्याचं टेन्शन घेऊ नका. रेअर ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये काही ड्रग्स पिगमेंटेशन होतं, कॉर्नियर लेंटिक्युलर ओपेसिटी होतं, रेटायनल डिजनरेशन होतं, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन काही अँटीसायकोटिक ड्रग मुळे दिसून येते, तर ॲशेस, हार्टिकेरिया, अग्रॅन्युलोसाइटोसिस. क्लोझापाइन नावाचा जो ड्रग आहे तो अग्रॅन्युलोसाइटोसिस करतो, फोटोसेन्सिटिव्हिटी, कोलेस्टेटिक जॉन्डिस. these are some hypersensitivity reaction seen with antipsychotic drug, myocarditis. ओके, युजेस ऑफ अँटीसायकोटिक ड्रग. सिझोफ्रेनिया तर आपण डिस्कस केलेला आहे. ते सोडून तुम्हाला अजून कोणते युजेस माहित आहेत का? ऑलरेडी आपण डिस्कस केलेत अँटीमेटिक मध्ये. युजेस ऑफ अँटीसायकोटिक ड्रग. सिझोफ्रेनिया तर लक्षात आलं तुमच्या? येस सर. ओके, अँटीमेटिक म्हणून यूज करू शकतो का नाही? करू शकतो. सेंट्रल बरोबर. कोणते, टिपिकल का अटिपिकल? Artificial. कन्व्हेन्शनल. अटिपिकल. नाही, Typical, conventional. कन्व्हेन्शनल ओल्डर वाले. Conventional older one. ओल्डर वाले. ओके, ओल्डर वाले. आता हे 5HT अटिपिकल 5HT रिसेप्टर ब्लॉक करताय, पण मेनली कोणते करतात? ते 5HT2. आणि CTZ वर कोणते असतात मेनली रिसेप्टर 5HT मधले? T2. IST3. 5HT3. फ्री असतं. हो. न्यूरोलेप्टिक्स आपण मोशन सिकनेस मध्ये ओके नाही यूज करत. ओके,
मॉर्निंग सिकनेस मध्ये इफेक्टिव्ह आहे, पण आपण ते यूज करत नाही. बरं ठीक आहे, अँटीएमेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू आपण यूज करू शकतो. अजून काही युजेस माहित आहे तुम्हाला? हे दोन तर माहित आहे. आता बाकीचे आपण फक्त इन्युमरेट करणार आहोत, त्यात डिटेल जायचं नाही. ओके. तर आता एक टोरेट सिंड्रोम मी तुमच्याशी डिस्कस करतोय. गिरीज डी ला टोरेट सिंड्रोम, त्यातही अँटीसायकोटिक ड्रग यूज करतात. नाही लक्षात ठेवलं, डिटेल नाव तर टोरेट सिंड्रोम लक्षात येईल तुमच्या. ओके. डिसऑर्डर मध्ये काय असतं की मल्टिपल मोटार और फोनिक टिक्स असतं. म्हणजे मोटार टिक्स म्हणजे कॉन्ट्रॅक्शन असतं. ओके. तर त्यासाठी टोरेट सिंड्रोम मध्ये आपण अँटीसायकोटिक ड्रग यूज करतो. तर टिक्स, आणि हा टोरेट सिंड्रोम चिल्ड्रन मध्ये जास्त दिसून येतो. तर टिक्स इन चिल्ड्रन, ओके, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल. ओके. तर याच्यामध्ये आपण बिहेव्हिअरल थेरपी देतो, पेशंटला ट्रेनिंग देतो, आणि त्याबरोबर टिपिकल अँटीसायकोटिक ड्रग जसं हॅलोपेरिडॉल आहे, पिमोझाईड आहे, ते यूज करतो. अटिपिकल अँटीसायकोटिक रिस्पेरिडॉन, एरिपिप्राझोल, हे पण ह्या टोरेस सिंड्रोम मध्ये ज्यांना कंपल्सिव्ह टिक्स आहे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतात. तर टोरेट सिंड्रोम म्हणजे टिक्स इन चिल्ड्रन. ओके, टिक्स इन चिल्ड्रन. ओके. तर टिक्स म्हणजे काय की अनकंट्रोल सडन रिपिटेटिव्ह मुवमेंट और साऊंड दॅट कॅन बी हार्ड टू कंट्रोल. म्हणजे रिपीटेड मुवमेंट्स असतात, रिपीटेड साऊंड करतात ते. ओके. तर मोटार आणि फोनो टिक्स असे दोन टिक्स असतात. मोटार टिक्स म्हणजे अनकंट्रोल मुवमेंट, फोनिक्स म्हणजे अनकंट्रोल साऊंड. तर हे टोरेट सिंड्रोम मध्ये येतं. आणि त्यासाठी आपण ड्रग कोणते पाहिले टिपिकल मधले? हॅलोपेरिडॉल, पिमोझाईड, आणि अटिपिकल मधले रिस्पेरिडॉन, एरिपिप्राझोल. तर टोरेट सिंड्रोमच्या पुढे तुम्ही टिक्स इन चिल्ड्रन लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि टिक्स म्हणजे काय? रिपीटेड मुवमेंट और रिपीटेड साऊंड. अॅक्यूट मॅनिया. आता मॅनियासाठी कोणतं ड्रग यूज करतात तुम्हाला माहिती आहे? कोणतं करतात? लिथियम ऐकलंय ना तुम्ही? लिथियम यूज करतो. आणि काही अदर ड्रग्स पण त्याच्यात यूज करतो आपण. ओके. तर लिथियम तर आपण यूज करतो. अॅक्यूट मॅनियामध्ये अँटीसायकोटिक ड्रग्स सुद्धा आपण यूज करतो. म्हणजे लिथियम सोडून कोणते ड्रग आहेत ते पण तुम्हाला माहित पाहिजे. त्यात आपण ओलांझापाईन, हॅलोपेरिडॉल मॅनियामध्ये देतो, मेनली अॅक्यूट मॅनियामध्ये. ओके. इंट्रामस्क्युलरली, बेनिफिशियल इफेक्ट सीन इन 1 to 3 days. ओके. आणि लिथियम, सोडियम व्हॅल्प्रोएट पण आपण त्यांच्यामध्ये यूज करतो. ओके. तर इन कॉम्बिनेशन आपल्याला कधी कधी गरज पडते. ओके. तर लिथियम, सोडियम व्हॅल्प्रोएट बरोबर आपण अँटीसायकोटिक ड्रगही मॅनियामध्ये यूज करतो. बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय? ज्याच्यात मॅनिया पण आहे आणि डिप्रेशन पण. डिप्रेशन आहे. तर काही अटिपिकल अँटीसायकोटिक्स आपण बायपोलर डिसऑर्डर मध्ये अलोन यूज करतो, किंवा लिथियम बरोबर कॉम्बिनेशन मध्ये देतो, किंवा सोडियम व्हॅल्प्रोएट मध्ये बरोबर कॉम्बिनेशन मध्ये देतो. तर सोडियम व्हॅल्प्रोएट ड्रग तुम्ही ऐकलाय का? पुढे यूज होतो अँटी कन्व्हर्जंट. अँटी कन्व्हर्जन, पण त्याचा ऍडिशनल यूज काय लक्षात ठेवायचा आहे? बायपोलर डिसऑर्डर. बायपोलर Bipolar डिसऑर्डर, disorder. मॅनिया. बरोबर आहे. आणि लिथियम किंवा सोडियम व्हॅल्प्रोएट बरोबर आपण अजून काय ऍड करू शकतो बायपोलर डिसऑर्डरला? अटिपिकल अँटीसायकोटिक. अँटीसायकोटिक, ओलांझापाईन, एरिपिप्राझोल, क्युटियापाईन पैकी एक ड्रग आपण स्टार्ट करू शकतो. त्यानंतर ऑर्गॅनिक बेन सिंड्रोम मध्येही अँटीसायकोटिक ड्रग यूज होतात. ओके. जसं डिमेन्शिया आहे, डेलिरियम आहे. ओके. त्यानंतर एन्झायटी. एन्झायटी पॉइंट ऑफ व्ह्यू
antipsychotics have anti-anxiety action but should not be used for simple anxiety because they produce psychomotor slowing, emotional blunting, ऑटोनॉमिक आणि एक्स्ट्रा पिरामिडल साईड इफेक्ट. त्यांचे साईड इफेक्ट एवढे आहेत तर सिंपल एन्झायटीसाठी आपण ते यूज केले नाही पाहिजे. मग त्यासाठी काय यूज करतो आपण सिंपल एन्झायटीसाठी? बेन्झोडायझेपाम. बेन्झोडायझेपाइन. अजून काय यूज करू शकतो? सिम्पटमॅटिक प्रोपॅनॉल. इम्प्रुव्हमेंट प्रोपॅनॉलॉल. प्रोप्रानॉल. ओके. म्हणजे अँटी एन्झायटी पॉइंट ऑफ व्ह्यू अँटी सायकोटिक जरी उपयुक्त असले तरी आपण यूज करत नाही कारण त्यांचे साईड इफेक्ट आहेत. ओके. अँटीमेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू न्यूरोलेप्टिक्स आपण यूज करतो. ओके. एक मिनिट हा. वॉलप्रोएट आपण कशासाठी उपयोग करतो मॅडम प्राजक्ता? दुसरी हो का? नाही नाही तरी पण त्यानंतर आहे कायदेशीर बंधन आहे. Coming to the antiemetics, typical neuroleptics we can use as a antiemetics. Okay. The wide range of vomiting मध्ये आपण ते यूज करू शकतो. ड्रग इंड्यूस वोमिटिंग, डिसीज इंड्यूस वोमिटिंग मध्ये यूज करू शकतो. परंतु आपण मॉर्निंग सिकनेस मध्ये जनरली ते यूज करत नाही. फारच सिव्हिअर असेल तरच आपण हे करतो यूज. तर अँटीमेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. त्यानंतर काही अदर युजेस आहे. हिकअप साठी यूज पाहिलाय का सीपीझेडचा तुम्ही? हो इंट्रॅक्टेबल सर हिकअप देतात. साठी काय यूज करता तुम्ही? कधी पेशंट ट्रीट केलाय? हिकअप आहे कंटिन्यू. फार तर Sir, मेटोक्लोप्रामाइड. chlorpromazine very Metoclopramide. useful in देतो that. सर. क्लोरप्रोमॅझिन काय म्हणले सर? हा Very useful देतो in आपण. hiccups. क्लोरप्रोमॅझिन. तर Yes, sir. त्या हम्म. इंट्रॅक्टेबल हिकअप मध्ये ते यूज करतात. Yes. मेटोक्लोप्रॅमाइड यूज करता का अजून? मेटाक्लोप्रोमाइड नाही तर निओऑक्टिनम एक ड्रग होता सर, निओऑक्टिनम. त्याचं कंटेंट लक्षात नाही आता. ते यूज करतात. दॅट वॉज ऑल्सो व्हेरी बॅक्लोफेन गुड देत. फॉर हिकअप्स. बॅक्लोफेन म्हणून पण ड्रग येतो सर. बॅक्लोफेन पण देतात. Baclofen. ओके. बॅकलोफेन मध्ये ते डायफ्रॅमचे मसल रिलॅक्स होतील. हम्म. ओके. मेटोक्लोप्रामाइड तर झायलोकेन विस्कस देतात सर. एक सिरप येतं झायलोकेन विस्कस म्हणून. एक म्युकेंजेल म्हणून एक येतं ना? तेच हा सर. निकेंजर पण तेच म्हणजे ते झायलोकेन विस्कस एक स्पेसिफिक त्याच्यासाठी देतात हे सगळेजण. सायलोकेन विस्कस. ओके. हम्म. ओके. तर ते सीपीझेडचा इफेक्ट आहे का? तो यूज होतो का ते विचारायचं होतं मला. हो हो करतो सर. सर. सगळं दुखून झालं की शेवटी सीपीझेडच द्यावं लागतं सर. असे पण पेशंट आहेत काही काही 2-2 दिवस हिकअप्स थांबत नाहीत काही पेशंट. ओके. तर एक सीपीझेडच सांगू का? देतात. हा बोला. एक महिनाभर सगळं हे सगळे आपले जे ट्रीटमेंट ड्रग एक महिनाभर घेऊन सुद्धा आहे ना ते पेशंट हिकअप थांबलं नव्हतं. आपल्या प्रवरानगरला त्याच्यानंतर सेंट कोणतं आहे ना ते श्रीरामपूरचं हॉस्पिटल तिकडे सगळं एंडोस्कोपी गॅस्ट्रोस्कोपी सगळं करून झालं होतं. हा, हा, हा. ते चाकूर लागलं होतं चुकून एक महिना त्याला हिकअप सारखा चालू. फक्त झोपला तरच बंद. जागा झालं लगेच चालू. हा, हा. त्याला होमिओपॅथीचा एकच ड्रॉप दिला सर. त्याचे परत hiccup अरे वा. आतापर्यंत तो आलाच नाही परत. ते एकदा सांगायला आला. अरे वा गुड. आणि त्याची हिस्ट्री होती फक्त सोयाबीन खाल्लं होतं त्यांनी. हा, हा. त्याच्यानंतर एकदा इन्सिडेंट झाला. असे बऱ्याच वर्षांनी परत एकदा इन्सिडेंट यायला. ओके. इंट्रॅक्टेबल हिकअप मध्ये पण आपण सीपीझेड यूज करतो. त्यानंतर मसल स्पाझम जे टिटॅनस मध्ये असतं त्यासाठी आपण हे यूज करतो अँटीसायकोटिक ड्रग. अल्कोहोलिक हॅल्युसिनेशन असेल किंवा हंटिंग्टन डिसीज असेल त्यातही ते यूज होतात. तर हे रेअर युजेस आहे त्यात काही डिटेल जात नाही. हंटिंग्टन डिसीज किंवा अल्कोहोलिक हॅल्युसिनेशन, टिटॅनस मधला मसल स्पाझम हे अदर युजेसही तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे युजेस जर विचारले तर सिझोफ्रेनिया सोडून बाकी पण तुम्हाला लक्षात पाहिजे. म्हणजे अँटीएमेटिक, अँटी एन्झायटी, मॅनिया, बायपोलर डिसऑर्डर, त्यानंतर हिकअप तर तुम्हाला लक्षात राहीलच आणि मसल स्पाझम इन टिटॅनस, अल्कोहोलिक हॅल्युसिनेशन आणि हंटिंग्टन डिसीज. अँटीसायकोटिक आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. राहिलेला आता अँटी डिप्रेशन पार्ट राहिलेला आहे. तुम्हाला आजच करायचं होतं पण ठीक आहे. आता आपल्याला ऑलरेडी 9 वाजून गेलेत. थोडा उशीरही झाला होता आज. चालेल आता संध्याकाळी मी कोणता टॉपिक घ्यायचा ते तुमच्याशी डिस्कस करेल नंतर. मी सध्या आता एक मीटिंग आहे तिकडे चाललोय बाहेर लोणीला. तर संध्याकाळी आपण 10 वाजता घेऊया. ठीक आहे.
ओके सर. ओके सर, थँक्यू. आपला आता एक अँटी इपिलेप्टिक टॉपिक महत्वाचा बाकी राहिलेला आहे ना याच्यातला. हो सर. हो तो सर. एक महत्वाचा आहे, तो घेणार आहे मी. आणि मग आपल्या राहिलेल्या टॉपिकचं नंतर कसं करायचं नियोजन ते करूया. तर संध्याकाळी आता मी सांगतो कसं होतं, म्हणजे किती वाजता देतो लेक्चर होईल, फक्त कोणता टॉपिक घ्यायचा ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. कुठे गुड.